तर आपण पाहतोय विधान भवनात शिवसेना आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भातली अधिकची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। तर सुषमाताई, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातच राडा झाल्याचं पाहायला मिळतंय, तुमची पहिली प्रतिक्रिया? विधान भवनामध्ये अशा पद्धतीने दोन लोकप्रतिनिधींनी एकमेकांना हाणामारी करणे, एकमेकांना शारीरिक इजा पोहोचवणे हे निश्चितपणे फार वेदनादायी चित्र आहे। महाराष्ट्राची एकूण जी विधिमंडळाच्या राजकारणाची परंपरा आहे त्या परंपरेला गालबोटने काळीमा फासणारी ही घटना आहे। पण त्याही पेक्षा गंभीर बाब ही आहे की महेंद्र थोरवे किंवा दादा भुसे हे दोघेही सरकार पक्षातले आमदार आहेत आणि ज्या पद्धतीने आमदार महेंद्र थोरवे सांगतायत की दादा भुसे आमचं ऐकत नाहीत, आमची कामं करत नाहीत, निधी देत नाहीत किंवा निग्लेक्ट करतात, मुजोरपणा करतात। सत्ताधाऱ्यांच्या आमदारांचंच, आपल्याच पक्षाच्या आमदारांचं जर मंत्री ऐकत नसतील तर हे प्रमाण आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे लोक काय ऐकणार आहेत। जर आमदाराचा हा उद्रेक होऊ शकतो तर इथल्या गाव पातळीच्या कार्यकर्त्यांमध्ये किती उद्रेक असेल याची कल्पना केलेली बरी। अगदीच सुषमाताई, यावेळेस हा संपूर्ण राडा होत असताना भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई खरं तर यांनी मध्यस्थी केली आणि हा संपूर्ण राडा सोडवल्याचं कळतंय, तुमची काय प्रतिक्रिया यावरती? नाही, भरत गोगावले यांनी ते भांडण सोडवलं हे एका अर्थाने चांगलं झालं। कारण काय आहे, बाकी विरोधकांचं राजकारण काही असलं तरी ते चित्र फार वाईट जातो महाराष्ट्रामध्ये की लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने हाणामारी करत असतील, एकमेकांच्या अंगावर जात असतील तर हे चित्र वाईट आहे। त्यामुळे भरत गोगावलेंनी प्रसंगावधान राखून जी काही भूमिका घेतली ती निश्चित म्हणजे योग्य भूमिका आहे त्यांची। पण तरीही सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनांमधली ही धुसफूस शिंदे साहेब या सगळ्या लोकांना एकत्रितपणे सांभाळून नेण्यात असमर्थ ठरतायत हीच सांगणारी आहे। निश्चितच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय विधिमंडळाच्या आवारात शिवसेना आमदारांमध्येच राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।